पहाटेची वेळ, गाडी क्रमांक 11753 ही रुळांवरून संत गतीने पुढे सरकत होती। प्रवासी गाढ झोपेत होते, पण एका काळवंडलेल्या सावलीच्या नजरा मात्र महिलांच्या दागिन्यांवर खिळल्या होत्या। अचानक एक किंकाळी ऐकू येते। आरपीएफच्या पथकाला संशय येतो आणि सुरू होतो एक असा थरार जो एखाद्या हॉलिवूड पटाला शोभला असता। आरपीएफचे पोलीस निरीक्षक राजीव खरब आणि उपनिरीक्षक अरविंद यांनी त्या संशयास्पद व्यक्तीला घेरण्याचा प्रयत्न केला, पण तो साधा चोर नव्हता, तर तो होता एक सराईत चोर। पोलिसांना पाहताच त्याने जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्मवरून थेट जवळच्याच एका अथांग शेवाळलेल्या तलावात झेप घेतली। पोलीस तलावाच्या किनाऱ्यावर उभं राहून त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागले। मिनिटं सरकली, तास उलटले, पण पाण्याचा पृष्ठभाग शांत होता। तो बुडाला की काय असा प्रश्न पोलिसांना पडला, पण त्यांना ठाऊक नव्हतं पाण्याखाली एक जीव घेणा खेळ सुरू आहे। तो चोर 5 तास पाण्याखाली होता, कसं शक्य आहे? सर्वांना वाटलं त्यानं जलसमाधी घेतली, पण सत्य थक्क करणार होतं। आरोपीने चक्क एका कमळाच्या पोकळ देठाचा आधार घेतलेला होता। त्या देठातून तो पाण्याखाली राहून श्वास घेत होता। एखाद्या कमांडोप्रमाणे त्याने निसर्गाचा वापर पोलिसांना चकवण्यासाठी केलेला होता। शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून स्थानिक पोलीस आणि व्यावसायिक डायव्हर्सना पाचारण करण्यात आलं। पोलीस कॉन्स्टेबल विनय मौर्य आणि आशिष यादव यांच्यासह पथकानं तलावात शोध मोहीम सुरू केली। अखेर 5 तासांच्या प्रयत्नानंतर शेवाळाच्या थराखाली लपलेला तो चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला। बाहेर आल्यावरही त्याने पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरपीएफच्या जिगरबाज पोलिसांनी त्याला जमिनीवर लोळवलं। सुरुवातीला त्याने स्वतःची खोटी ओळख सांगून पोलिसांना गुंगारात देण्याचा प्रयत्न केला होता, पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एखादी चूक करतोच। पोलीस निरीक्षक राजीव खरब यांनी एका जुन्या बातमीतील फोटोशी त्याचा चेहरा जुळवला आणि सत्य समोर आलं। त्याचं नाव होतं हरविंदर सिंग। त्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या ठिकाणी डझनभर चोरीचे गुन्हे केलेले होते। महाराष्ट्राच्या इगतपुरीपासून विशाखापट्टणमपर्यंत ज्याच्या नावाची दहशत होती, त्या हरविंदर सिंगला अखेर जबलपूरच्या आरपीएफ पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। सध्या तो रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या कोठडीत असून अनेक राज्याचे पोलीस आता त्याचा ताबा घेण्यासाठी रांगेत उभे आहेत। एका कमळाच्या देठाने त्याला 5 तास वाचवलं खरं, पण कायद्याच्या लांब हातापासून तो मात्र वाचू शकला नाही।